बाहेर पाऊस चालू आहे आणि कांदा भजी होणार नाही असं होऊच शकत नाही. बाहेर पावसाळा सुरू आहे तर सगळ्यांच्या घरोघरी कांदा भजी ही नक्कीच केली जातात. मी सुद्धा म्हटलं चला आज कांदा भजी करूयात. कांदा भजी खायची इच्छा झाली आहे आणि पावसाच्या सीझन मध्ये कांदा भजी खायची काही मजाच वेगळी असते. तर त्यासाठी मी इथे एक मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे. त्याचं पुढचं मागचं देठ काढून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने हा कांदा चिरून घ्यायचा आहे. दरवेळेस आपण कांदा उभा चिरतो, पण यावेळेस मी कांदा इथे तुम्ही बघू शकता आडवा चिरलेला आहे. एकदम पातळ असा हा कांदा चिरून घ्यायचा. त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता यामध्ये मी काही फारसे मसाले घालणार नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे. जे बेसिक मसाले आहेत तेच फक्त यामध्ये मी ऍड करणार आहे. तर कांदा इथे चिरून झालेला आहे. याच्या सगळ्या पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, सुटसुटीत करून घ्यायच्या. आता इकडे एक टोप घेतलेला आहे. त्यामध्ये ह्या सगळा कांदा मी यामध्ये ऍड केलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. एक साधारण मी इथे 4 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. त्याने सुद्धा मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी तयार होतात. आता मसाल्यांमध्ये याच्यामध्ये मी थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, त्याचबरोबर इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तो ओवा हातावरती चोळून घ्यायचा. याचा फ्लेवर खूप छान उतरतो कांदा भजीमध्ये. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं. पाणी मात्र थोडं थोडं करून ऍड करायचं, नाहीतर मग खूप जास्त पातळ हे मिश्रण होऊ शकतं. मीठ घालायचं मी विसरले होते, त्यामुळे चवीनुसार मीठ देखील यामध्ये ऍड केलेलं आहे. व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी खायचा सोडा घालणार नाहीये. तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला, तुमच्याकडे जर का खायचा सोडा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कडक तेलाचे 2 चमचे मोहन घाला. याने सुद्धा खूप छान फुगतात भजी बिना सोडा घालता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे. हळूहळू याच्यामध्ये आपल्याला हे सगळे कांदा भजी सोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती मस्त असे कांदा भजी दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तुमच्याकडे जर का कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. त्याने सुद्धा मस्त असे खमंग कुरकुरीत कांदा भजी रेडी होतात. आणि यासोबत जर का आल्याचा चहा असेल मग तर कांदा भजी खायची काही मजाच वेगळी आहे. तर अशा पद्धतीने मी हे सगळे कांदा भजी आहेत ते तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित हे मी फ्राय करून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे कांदा भजींना. आता ही कांदा भजी काढून घेऊयात. आणि हो, तुम्ही जर का अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनेलला फॉलो करायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीने ही कांदा भजी रेडी आहे. तुम्ही ही कोथिंबीर पुदिन्याची चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकता, सॉस सोबत खाऊ शकता. मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.